आणि अशातच वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे। सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सरकार विभागानं निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत। निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, प्रशासक मंडळ, नियुक्त केलेल्या सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होतील। सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात येणार नाही। राज्यातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि अशातच निवडणूक प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे। न्यायालयाने प्रतिबंध केलेल्या संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत।